आता लग्नाचा सीझन आहे, जवळच जर लग्न असेल ना तर आपल्याला आमंत्रण असलं की जावंच लागतं. तसंच बघा मी आणि मिस्टर पहाटेच निघालो गावी. एवढ्या लवकर निघून सुद्धा ना आम्हाला काय लग्न भेटलंच नाही, थोडा लेटच झाला. आम्ही हॉलवर गेलो तर बघतोय तर काही तर सर्वजण आमची वाटच बघत होते. तिथे सर्वांना भेटलो. इथे बघा माझ्या बहिणी, आई वगैरे सर्वजण मस्तपैकी घोळकावरून बसले होते. सर्वांच्या गाठी बिटी घेऊन झालं ना की आम्ही लगेच गेलो जेवायला, कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, भूक भरपूर लागली होती. तर मस्तपैकी इथं फोडणीचा भात, पुरी, भाजी, श्रीखंड असा मेनू होता. लग्न वगैरे झालं, सर्वजण आपापल्या गावी जायला निघाले ना आम्ही सुद्धा मग हनबरवाडीत गेलो, कारण आम्हाला ना लगेच संध्याकाळी माघारी दिव्याला येण्यासाठी गाडीला बसायचं होतं. पण आम्ही निघण्या अगोदरच ना अनिता आणि जिंतीचे आमचे दाजी दोघंही गेले जिंतीला. आता हनबरवाडीत गेली ना की नेहमी मला कुणी ना कुणी भेटायला येतं. तसंच बघा ह्याही वेळेस आपले सबस्क्रायबर भेटायला आले होते, आणि असं कुणी मला भेटायला आलं ना तर मलाही खूपच आनंद होतो तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून. आणि आजचा दिवस ना खूपच धावपळीचा होता. लगेच आम्ही उमरजवर ना ट्रॅव्हल्सला बसलो, आणि मग तिच्या एका जागी ट्रॅव्हल्स थांबली होती. तिथं बघा वुडन पासून ना वस्तू बनवलेल्या अशा ठेवलेल्या होत्या आणि खूप भारी होत्या, आणि बाहेर खूप थंडी होती म्हणून म्हटलं चला गरमागरम चहा घ्यावा. चला तर मग बाय.